हाय हॅलो नमस्कार. आणि मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटली, म्हटलं चला शेअर करूया, माझ्या मनात आली. आणि म्हणजे खूप दिवसापासून होतं पण करू का नको करू म्हटलं, असं चालू होतं. तर म्हटलं चला आता शेअरच करूया. तर झालं कसं माहिती आहे का, मे मध्ये मी एका शाळेत गेले आणि जॉबसाठी ॲप्लिकेशन दिले मी तिथे. आणि मी आज गेली कमीत कमी 10 वर्ष धरा की मी आज म्हणजे मुलांना, छोट्या मुलांना शिकवत आहे, फर्स्ट पासून तर 7th स्टँडर्डपर्यंत. आणि मग मी त्या शाळेमध्ये गेले, तिथं ॲप्लिकेशन दिलं. आणि म्हणजे बघा, आता माझं जे शिक्षण झालं आहे ना, मी मराठी मीडियमला शिकलेली आहे आणि 10वी 12वी माझी सायन्सने झालेली आहे. आणि मी कसं आता 10 वर्ष झाले, म्हणजे माझा एक्सपिरियन्स खूप सारा आहे आणि मी चांगलं पण शिकवते बरं का मुलांना, चांगले मार्क देते, लिहायला वाचायला सगळ्या गोष्टी परफेक्ट दिल्या तिथं, मॅथ वगैरे एकदम इझी. आणि मुलं माझ्या जवळचे ना जवळजवळ चांगले स्कोअर, म्हणजे चांगले मार्क पडतात त्यांना शाळेमध्ये. आणि मी ज्या शाळेत गेले ना, तर एवढा माझा अनुभव एवढ्या वर्षाचा, की एवढ्या वर्षापासून मी क्लास घेते. आणि त्यांनी मला म्हणजे मला विचारलं नाही, फक्त माझी डिग्री बघितली त्यांनी. आणि डिग्री बघून ठरवलं की नाही आता आम्ही सांगतो तुम्हाला, अजून सांगताय. आणि खरंच तिथं आहे ना, खरंच गरज होती शिक्षकांची, पण त्यांनी मला घेतलं नाही, सिलेक्ट केलं नाही. आणि अशा शिक्षकांना घेतलं की ज्यांना एक्सपिरियन्स नाही आहे आणि पण आहे का त्यांची डिग्री चांगली आहे. तर बघा, यात चूक कोणाची आहे, शिक्षण संस्थेची आहे की माझी आहे, की म्हणजे नेमकं चूक तर नाही म्हणणार आपण, पण नेमकं ह्याच्या मागं कारण काय आहे असं मला वाटतं. आणि खरंच आपलं बघा, फक्त आपलं जे सर्टिफिकेट असतं ना ते महत्त्वाचं नसतं, आपल्याला ओरिजिनली आपल्याला किती येतं, आपण त्याच्यासाठी पात्र आहे की नाही आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. मला एवढंच सांगायचं होतं. तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की नेमकं कसं, म्हणजे कोणाला घेणं योग्य होतं, मला की त्यांना, ज्यांचं डिग्री आहे त्यांना. तर नक्की कमेंट करून सांगा. डिग्री तर माझी पण आहे, पण एवढंच आहे की मी इंग्लिश मीडियमला शिकलेली नाही आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा.